विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपरिमेय संख्या हा घटक पाहणार आहोत. सुरुवातीला आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय ते पाहूयात आणि त्यानंतर मग अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे हा भाग घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करूयात अपरिमेय संख्या म्हणजे काय येथून. परिमेय संख्येच्या व्यतिरिक्त आणखीन अनेक संख्या संख्या रेषेवर असतात. त्या परिमेय नसतात म्हणजे अपरिमेय असतात. अपरिमेय संख्येची व्याख्या आणखीन एका पद्धतीने केली जाते, ती अशी: पी आणि क्यू हे दोन पूर्णांक आहेत आणि जर एखादी संख्या पी छेद क्यू स्वरूपात व्यक्त करता येत नसेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या समजून घेत असताना अशाही पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल की ज्या संख्येची दशांश मांडणी केली असता दशांश मांडणी अखंड अनावर्ती स्वरूपाची असते. अनावर्तीचा अर्थ की त्याच संख्या पुन्हा पुन्हा न येणे. अखंड म्हणजे कधीही न संपणे आणि पुन्हा पुन्हा त्याच संख्या न येणं. असं ज्यावेळेस एखाद्या संख्येचं दशांश रूप लिहिल्यानंतर होत असेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. आपल्याला आपल्या स्क्रीनवरती एक आकृती दिसते. या आकृतीमध्ये पहिली आकृती आहे, तर त्या पहिल्या आकृतीमध्ये 4 वर्तुळे आहेत. 4 वर्तुळाच्या माध्यमातून आपल्याला संख्येचा विस्तार कसा होतो हे दाखवलेलं आहे. सुरुवातीला नैसर्गिक संख्या हे दाखवलेलं आहे, म्हणजे 1 2 3 4 5 अशा अनंत संख्या ज्या असतात या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. मग नैसर्गिक संख्येमध्ये फक्त 0 या संख्येचा समावेश केला तर आपल्याला पूर्ण संख्या मिळाल्या. पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्येच्या ऋणसंख्येचा समावेश केला तर पूर्णांक संख्या मिळाल्या. आणि मग या दोन पूर्णांकाच्या मध्ये सुद्धा आणखीन संख्या आहेत. अशा संख्या ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला परिमेय संख्या मिळतात. म्हणजे नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या आहेत, पूर्ण संख्या या परिमेय संख्या आहेत, पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत. या सर्व संख्या परिमेय संख्या आहेत. मग अपरिमेय संख्या कोणती? तर बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या सर्व संख्येमध्ये ज्या संख्या नाहीत ना त्या संख्या अपरिमेय संख्या असतात. मग याच्यामध्ये कोणत्या संख्या नाहीत? तर दशांश मांडणी केली तर ती दशांश मांडणी कधीही संपत नाही आणि तीच संख्या पुन्हा पुन्हा येत नाही. असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. मग अशा कोणत्या संख्या असतात? आता वर्गमुळात 2 याची किंमत किंवा याचं उत्तर किंवा याची दशांश मांडणी जर आपण केली तर ही दशांश मांडणी अखंड अनावर्ती स्वरूपाची असते. आपण याला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढून चेक करून बघू शकताय. तर तुम्हाला याचं उत्तर आपल्याला शेवटपर्यंत संपत नाही आणि त्याच संख्या पुन्हा पुन्हा येत नाहीत. तसंच त्या ठिकाणी आपल्याला दुसरी आकृती आहे, त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. पाय ही अपरिमेय संख्या आहे, कारण पायचं उत्तरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही, म्हणजे संपणार नाही त्याचं उत्तर. दशांशमध्ये जर उत्तर काढायला गेलात तर उत्तर संपत नाही आणि त्याच संख्या पुन्हा पुन्हा पण येत नाहीत. त्यानंतर वर्गमुळात 10 म्हणजे 10चं वर्गमूळ काढल्यानंतर पण आपल्याला असाच भाग त्या ठिकाणी मिळत आहे. जेव्हा आपण संख्या रेषेचा विचार करतो तेव्हा आपल्याला हेही बाब लक्षात येईल की परिमेय संख्येच्या व्यतिरिक्त संख्या रेषेवर आणखीन अनेक संख्या या संख्या रेषेवर असतात. त्या परिमेय नसतात म्हणजे त्या अपरिमेय असतात. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे आणि आता आपल्याला पुढं तेच पाहायचं आहे की वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. तर मग आता या अपरिमेय संख्येला संख्या रेषेवर कसं दाखवलं जातं? तर पुढचा भाग आहे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. विद्यार्थी मित्रांनो, तर वर्गमुळात 2 हे अंतर आता समजून घेऊयात. त्यासाठी आपल्याला जिओ बोर्ड किंवा आलेख कागदाचा वापर करायचा असतो. आपल्याला आलेख कागद सहजासहजी मिळेल किंवा जिओ बोर्ड आपल्याला तयार करता येईल. जिओ बोर्ड म्हणजे असा बोर्ड की ज्याच्यावरती आपल्याला समान अंतरावरती असे टिपके किंवा खिळे मारलेले असतात, जेणेकरून आपण त्याला दोरा गुंडाळू शकतो किंवा रबर आहे आपल्याकडे ते लावू शकतो. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला 3 टिपके आपण रबराच्या सहाय्यानं त्या ठिकाणी 3 टिपक्याच्या माध्यमातून एक त्रिकोण तयार करूयात. तो त्रिकोण आपल्याला काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी तयार करायचा आहे. तो काटकोन त्रिकोण मिळाल्यानंतर त्याच्यामधील काही अंतर जे आहेत ते आपल्याला असं लक्षात घ्यायचे, कारण समान अंतर आहेत 2-2 बिंदूमधील. तर ओ ए आणि ओ पी
ही दोन अंतरं एकसारखीच आहेत, म्हणजेच ते एक एकक एवढं अंतर आहे. तर मग आपण त्या ठिकाणी पायथागोरस प्रमेयाचा जर वापर केला तर आपल्याला लक्षात येईल OP वर्ग बरोबर OA वर्ग अधिक AP वर्ग. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो आणि म्हणून खालच्या ओळीला येईल OP वर्ग बरोबर 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग आणि म्हणून OP वर्ग बरोबर 1 अधिक 1 म्हणजेच OP वर्ग बरोबर 2 आणि ज्यावेळेस आपण OPची किंमत काढायची आहे त्यावेळेस त्याचं वर्गमूळ घेतो आणि वर्गमूळ घेतल्यानंतर OP बरोबर वर्गमुळात 2 मिळतं. म्हणजे हे झालं आपलं वर्गमुळात 2 अंतर. आता संख्यारेषेचे निरीक्षण करा. संख्यारेषेचे निरीक्षण करा. बोर्डवर कृती जिओ बोर्डवर जी आपण संख्यारेषेवर सुद्धा त्याप्रमाणे केली संख्यारेषेवर सुद्धा तीच कृती आपल्याला करता येते व OP आणि समजा आपण संख्यारेषेवर कृती केली त्या केंद्राला O नाव दिलं. ज्या संख्यारेषेला ही एवढी त्रिज्या घेतली आणि कंस काढला त्या बिंदूला तर तो कंस त्या संख्यारेषेला जेथे छेदतो त्या ठिकाणी त्या बिंदूला Q नाव द्या. आता OQ हे अंतर किती असणार? वर्गमुळात 2 अंतर असणार आहे. कारण OP अंतर वर्गमुळात 2 आहे तेवढं अंतर आपण कंपासामध्ये घेतलंय आणि तो चाप मारला. तो चाप संख्यारेषेला जिथं छेदतो तेही अंतर वर्गमुळात 2 असणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला दिलेली अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवता येते. आपल्याला प्रॅक्टिससाठी सरावासाठी वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7 या सुद्धा आपण परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवू शकतो. तर पुढे आहे आजचा स्वाध्याय. आपल्याला स्क्रीनवरती स्वाध्याय दिसतोय. हा स्वाध्याय आपण आपल्या गणितासाठी केलेल्या स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा आहे.